आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. इस्रायल, अमेरिका, इराण युद्धबंदीचा कार्यकाल वाढवला असला तरी छुटपुटपणापेक्षा अगदी मोठ्या अशा युद्धसदृश्य घटना आखाती देशात घडतच आहे. त्यामुळं हे युद्ध थांबतंय की आणखी लांबतंय हाही प्रश्न अनेकांच्या मनात असणार. अशीच परिस्थिती राहिली तर जगात सर्वत्रच अनागोदी माजेल. अनेक वस्तूंचे भाव मागतील, अनेक वस्तू वेळेत मिळणार नाही अशी स्थिती निर्माण होईल. इकडं जिल्हा परिषदेवर आणि धाराशिव पंचायत समितीवर भाजपची सत्ता आली आणि जवळपास अर्धशतकाहून जास्त काळ लोकांना ये-जा करण्यासाठी जो आत्ताचा सह्याद्री चौक ते जुना राष्ट्रीय सोलापूर-धुळे महामार्ग हा रस्ता लोकांसाठी बंद करण्यात आला होता. दोन्ही बाजूनी काटे लावले होते. त्यानंतर तारेचं हे केलेलं होतं आणि तोडून झाडाच्या फांद्या पण टाकलेल्या होत्या. असं काही पूर्वी होत. मग त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव, अनेक नगरसेवक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं आणि हा रस्ता जनतेच्या रहदारीसाठी खुला करावा अशी मागणी पण केली. बोलघेवड्या, वाचाळवीर अशा अनेक नावानं ओळखला जाणारा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा बुलढाण्याचा आमदार संजय गायकवाड हा गेली 3-4 दिवसापासून परत चर्चेत आला आहे. त्या चर्चेत येण्यासाठी मुख्य कारण काय आहे तर कैलासवासी नरेंद्र दाभोळकर यांनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक त्यांनी 35 ते 40 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक साधारण 1995-97 दरम्यान नौखा असा प्रकाश आंबी यानं ते प्रकाशित केलं आहे. त्यानं पुस्तक प्रकाशित केलं. त्याचबरोबर त्या पुस्तकाचं वितरण करण्यासाठी त्यांना शाळा, महाविद्यालय, गावोगाव फिरून पुस्तक लोकांपर्यंत पोहोचावं हा त्याचा प्रामाणिक हेतू राहिला होता. मात्र या पुस्तक वाचाळवीर संजय गायकवाडांनी वाचलंय की नाही हे माहीतच नाही. परंतु त्यांनी परवा म्हणजे 22 एप्रिल रोजी रात्री 12:30 वाजता प्रकाश आंबे यांना फोन लावला आणि फोनवर महाराजांचा एकेरी उल्लेख का केला, त्याचबरोबर पुस्तक कशामुळं लिहिलं, पुस्तक का प्रसिद्ध केलं असं म्हणत अर्वाची शिवीगाळ पण केली. त्याचबरोबर ह्या आमदार महोदयांनी पुस्तकांच्या लेखकांना पण हीन अशा भाषेत त्यांचा उल्लेख केला होता. त्यावेळेस प्रकाश आंबे यांनी आमदारांनी आपल्याशी कोणत्या भाषेत संभाषण केलं ही क्लिप व्हायरल केली. त्यावेळेस महाराष्ट्र खडबडून जागा झाला. प्रकाश आंबे यांनी मग कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात
तक्रार दिली आहे. परंतु त्या तक्रारीनुसार अद्याप FIR फाटलेलं नाही की गुन्हा नोंद झालेला नाही. त्यामुळंच आज राजाराम पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे थोड्या वेळापूर्वीच दाखल झाले होते. रोहित पवार तिथं दाखल होताच थोड्याच वेळानं प्रकाश आंबी पण तिथं आले. मग पोलिसांनी या दोघात चर्चा झाली. या चर्चेतून काय मार्ग निघाला हे अद्यापपर्यंत आलेलं नाही. शिवाजी कोण होता यावर आक्षेप अद्यापही संजय गायकवाडांचा होता. पण आमदार संजय गायकवाड कोण आहे ही लोकांना माहीत असणं गरजेचं आहे. संजय रामभाऊ गायकवाड हे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून आज 2019 साली एकत्रित शिवसेनेचे उमेदवार म्हणून अवघ्या 841 मताच्या फरकानं विजयी झाले होते. परंतु असाच उगीच कोणाच्या तरी अंगावर जायचं, कोणाबद्दल काही अपशब्द बोलायचे, यात ते एक्सपर्ट असल्यामुळंच त्यावेळेस पण शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांना उमेदवारी दिली असावी असंच दिसतंय. पुढं शिवसेनेत फाटाफूट झाली आणि संजय गायकवाड एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ते गेले. 2024ला एकनाथ शिंदेंनी परत संजय गायकवाड यांना बुलढाण्यातून उमेदवारी दिली. याही वेळी संजय गायकवाड या मतदारसंघातून विजयी झाले. तसं 58 वर्षात सध्या संजय गायकवाडांना सुरू आहे. म्हणजे तसं म्हणलं तर वयाच्या 53व्या वर्षी ते आमदार झाले आहेत. त्या अगोदर ते शिवसेनेच्या विविध पदावर बुलढाणा जिल्ह्यात काम करत होते आणि त्याचबरोबर आपला शेती हा व्यवसायाकडे पण ते पाहत होते. सतत काही ना काही वादग्रस्त विधानं करायची हा त्यांचा जणू काही स्वभावच आहे. मागे त्यांनी ज्यावेळेस राहुल गांधी आरक्षणाविरोधात काहीतरी बोलले होते तर त्यांनी त्यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. असे हे संजय गायकवाड आहे. संजय गायकवाड कोण आहेत तर हे संजय गायकवाड आहे. अधिकाऱ्यांना अद्वैतत्व बोलणं, अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणं हे त्यांचे हातखंडे प्रयोग आहेत. आणि त्यामुळंच की काय पक्षही असा आमदार निवडून आणतो, परत त्यांना उमेदवारी देतो असं दिसून येत आहे. तर जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव अगदी मी परवा ज्यावेळेस माझ्या लहान बंधूचं प्रवासादरम्यान वाहनातच निधन झालं होतं त्यावेळेस त्या जुना सोलापूर धुळे हायवे ते सह्याद्री कॉर्नरचा रस्ता चालू होता आणि त्याच मार्गानं माझ्या रिक्षा चालकानं मला तिथून पुढं नेलं. मात्र नंतर काय घडलं कोणाला माहीत. आणि अगदी काल रात्री हा रस्ता परत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तारेची कुंपण तार आडव्या बांधत दोन्ही बाजूने बंद केला आणि तिथं काटेरी झुडपं झाडाच्या फांद्या वगैरे टाकल्या होत्या. ज्यावेळेस हा प्रकार परत समता कॉलनीचे अध्यक्ष आणि तेथील नगरसेवक असलेले नाना, त्यानंतर अमित उमरे, रवी वाघमारे, सोमनाथ गुरव, पंकज पाटील यांच्या लक्षात आला. त्यावेळेस त्यांनी प्रत्यक्ष तिथे जाऊनच कुंपणाची तार तोडली, तिथलं
झाडे बाजूला काढून टाकली, काटेरी फांद्या बाजूला केल्या आणि रस्ता पुन्हा लोकांना रहदारीसाठी उपलब्ध करून दिला आहे. यावेळी सोमनाथ गुरव यांनी परत जिल्हा परिषद किंवा जिल्हा प्रशासनानं हा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न करून नसता आम्ही शिवसेना स्टाईल याला उत्तर देऊ, असंच नगरसेवक नाना यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. या रस्त्यावर निर्माण केलेला अडथळा रवी वाघमारे, अमित उमरे, पंकज पाटील, नाना घाडगे आणि इतर शिवसैनिकांनी दूर करून रस्ता पूर्ववत केला. आता बघूया रस्ता परत अडवला जातोय की तसाच ठेवला जातोय, याकडं धाराशिवकरांचं लक्ष असणार. टाटा IPLच्या 19व्या हंगामातील आजचा सामना हा गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्या दरम्यान संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. काल संध्याकाळी 7:30 वाजता चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स यांच्यात जो सामना झाला त्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स या संघात यावर्षीपासूनच दाखल झालेला संजू सॅमसन यानं 54 चेंडूतर शतक झळकावलं. त्याचं या हंगामातलं दुसरं तर एकूण IPLच्या याच्यातलं 5वं शतक होतं आणि त्यानं त्याच्या शतकाच्या जोरावरच चेन्नई सुपर किंग ही 5 वेळा या स्पर्धेची विजेता आहे आणि दुसरे 5 वेळा स्पर्धेची विजेता असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला हरवलं होतं. आता आजच्या संध्याकाळचा सामना गुजरात टायटन्स पुढच्या चेन्नई रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची काय हालत करते का रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ही गुजरात टायटन्सचा पराभव करते, ही याचं उत्तर संध्याकाळी 11:30च्या दरम्यान आपल्याला मिळेल. आता आपण इथेच थांबतो. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.